नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं अभ्यास गुरु या चॅनलवर. विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये जे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत तेच प्रश्न आपण पाहणार आहोत. पहा, प्रश्न पहिला आहे, स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे नरेंद्रनाथ दत्त. लक्षात ठेवा, स्वामी विवेकानंद यांचे मूळ नाव काय आहे? नरेंद्रनाथ दत्त. पुढील प्रश्न पहा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य कोणते आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे राजस्थान. लक्षात ठेवा, क्षेत्रफळाच्या दृष्टीने विचारलेलं आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे राज्य राजस्थान. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी राजस्थान राज्याचा नकाशा दिलेला आहे, व्यवस्थित पाहू घ्या. जर तुम्हाला असा प्रश्न विचारला, क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतातील सर्वात मोठे दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते? काय विचारलं? दुसऱ्या क्रमांकाचे राज्य कोणते? तर काय उत्तर असेल? तर लक्षात ठेवा, मध्य प्रदेश दुसऱ्या क्रमांकाचं राज्य. पहिल्या क्रमांकाचं राज्य कोणतं आहे? राजस्थान. आणि जर विचारलं तिसऱ्या क्रमांकाचं राज्य कोणतं? तर आपलं महाराष्ट्र. लक्षात ठेवा, तीनही प्रश्न व्यवस्थित असे लिहून ठेवा वहीमध्ये. ओके. 1 नंबरला आहे राजस्थान, 2 नंबरला आहे मध्य प्रदेश आणि 3 नंबरला आहे महाराष्ट्र. क्षेत्रफळाच्या दृष्टीने हे लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न पहा, पुढीलपैकी कोणते कलम राष्ट्रपतींच्या कायदेविषयक अधिकारात मोडते? राष्ट्रपतींच्या कायदेविषयक अधिकारात मोडते. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे कलम 123. कलम 123. पुढचा प्रश्न पहा, भारतीय सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीची वयोमर्यादा किती आहे? तर 65 वर्ष. किती वर्ष आहे? 65 वर्ष. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवृत्तीची वयोमर्यादा 65 वर्ष. पुढील प्रश्न पहा, जिल्हा परिषदेचे कार्यकारी प्रमुख कोण असतात? कोण असतात? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. जिल्हा परिषदेचे कार्यकारी प्रमुख कोण असतात? तर मुख्य कार्यकारी अधिकारी. मुख्य कार्यकारी अधिकारी. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरतीमध्ये विचारला गेला आहे. पुढील प्रश्न पहा, शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात? लाल पेशी तयार होतात. तर अस्थिमज्जा. शरीराच्या कोणत्या अवयवात लाल पेशी तयार होतात? तर अस्थिमज्जा. पुढील प्रश्न पहा, हवेतील सर्वात मोठा भाग कोणत्या वायूचा असतो? तर योग्य उत्तर आहे नायट्रोजन. हवेतील सर्वात मोठा भाग नायट्रोजन या वायूचा असतो. लोकसभेच्या सदस्यांची संख्या जास्तीत जास्त किती ठरविण्यात आली आहे? पर्याय पहा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे 550. लोकसभेच्या सदस्यांची संख्या जास्तीत जास्त 550 ठरविण्यात आली आहे. पुढील प्रश्न पहा, डॅश डॅश संगणकाची पहिली भाषा आहे जी सर्वप्रथम विकसित करण्यात आली. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे फोरट्रॉन. फोरट्रॉन ही संगणकाची पहिली भाषा आहे जी सर्वप्रथम विकसित करण्यात आली. फोरट्रॉन. पुढे पहा, महाराष्ट्र विधिमंडळातील कायमस्वरूपी सभागृह कोणते आहे? कायमस्वरूपी विचारलं आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे विधान परिषद. महाराष्ट्र विधिमंडळातील कायमस्वरूपी सभागृह विधान परिषद. पुढे पहा, भीमाशंकर अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे? सोपा प्रश्न आहे, उत्तर यायलाच पाहिजे. योग्य उत्तर आहे पुणे जिल्हा. भीमाशंकर अभयारण्य पुणे जिल्ह्यामध्ये आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीत भारतात कितवा क्रमांक लागतो? लोकसंख्येच्या बाबतीत विचारलेलं आहे. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे दुसरा क्रमांक लागतो. विद्यार्थी मित्रांनो, लक्षात ठेवा, महाराष्ट्राचा लोकसंख्येच्या बाबतीत दुसरा क्रमांक लागतो आणि क्षेत्रफळाच्या बाबतीत कितवा क्रमांक लागतो? तर तिसरा क्रमांक लागतो. लक्षात ठेवा, पेपरमध्ये 100% कन्फ्यूज होऊ शकतं. लोकसंख्येच्या बाबतीत कितवा क्रमांक? दुसरा क्रमांक. क्षेत्रफळाच्या बाबतीत कितवा क्रमांक? तिसरा क्रमांक. लक्षात ठेवा, क्षेत्रफळाने पहिलं राज्य आहे राजस्थान. पहिलं राज्य राजस्थान. दुसरं राज्य आहे
मध्य प्रदेश आणि तिसरं राज्य आहे आपलं महाराष्ट्र राज्य. लक्षात ठेवा. पण कसं? क्षेत्रफळाने. आणि जर लोकसंख्येने विचारलं तर पहिला क्रमांक आहे यूपी म्हणजे उत्तर प्रदेश. दुसरा क्रमांक कोणतं राज्य आहे? आपलं महाराष्ट्र. महाराष्ट्र. आणि तिसरा क्रमांक आहे बिहार. लक्षात ठेवा. पहिला क्रमांक यूपी, दुसरा महाराष्ट्र, तिसरं बिहार. पण कशाच्या बाबतीत? लोकसंख्येच्या बाबतीत. पुढचा प्रश्न पहा. खालीलपैकी कोणती संस्था भारतात चलन जारी करू शकते? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगा. भारतात चलन जारी करू शकते तर भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार. भारतीय रिझर्व्ह बँक आणि भारत सरकार भारतात चलन जारी करू शकते. सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कळसुबाई हे कोणत्या जिल्ह्यात आहे? उत्तर यायला पाहिजे. 50 वेळापेक्षाही जास्त वेळा हा प्रश्न विचारला गेला आहे. योग्य उत्तर आहे अहिल्यानगर. सह्याद्री पर्वतातील सर्वात उंच शिखर कळसुबाई आहे, अहिल्यानगर जिल्ह्यात आहे. पुढे पहा. काबुलीवाला लघुपट किंवा कथा हा खालीलपैकी कोणत्या व्यक्तीच्या जीवनावर किंवा साहित्यावर आधारित आहे? काबुलीवाला. योग्य उत्तर आहे रवींद्रनाथ टागोर. लक्षात ठेवा. काबुलीवाला हा लघुपट किंवा कथा हा जे काही रवींद्रनाथ टागोर आहे यांच्या जीवनावर आधारित आहे. ओके. पुढे पहा. पानिपत या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. पानिपत या प्रसिद्ध कादंबरीचे लेखक कोण आहेत? तर विश्वास पाटील. पानिपत, विश्वास पाटील. पुढचा प्रश्न पहा. महाराष्ट्राचा राज्यपक्षी कोणता आहे? कोणता आहे? तर हरियाल. महाराष्ट्राचा राज्यपक्षी हरियाल. पुढे पहा. संगणकात जॉयस्टिकचा वापर कशासाठी केला जातो? जॉयस्टिक. काय उत्तर असणार आहे? योग्य उत्तर आहे खेळण्यासाठी. संगणकात जॉयस्टिकचा वापर खेळण्यासाठी केला जातो. पुढे पहा. मुंबई शहर कोणत्या प्रमुख नदीच्या काठावर वसलेले आहे? पर्याय पहा. गोदावरी, मिठी, कृष्णा, नर्मदा. योग्य उत्तर आहे मिठी. विद्यार्थी मित्रांनो, मुंबई म्हटलं की नाही, मुंबई शहर, पहिलं अक्षर काय आहे? म वर्ण मिठी असं लक्षात ठेवायचं आहे. पुढील प्रश्न पहा. संत्र्यांची बाजारपेठ, झिरो माईल, भोसलेवाडा, मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र इत्यादींसाठी प्रसिद्ध शहर कोणते? विद्यार्थी मित्रांनो, उत्तर यायलाच पाहिजे. या ठिकाणी योग्य उत्तर आहे नागपूर. लक्षात ठेवा. संत्र्यांची बाजारपेठ नागपूर, झिरो माईल नागपूर, भोसलेवाडा नागपूर, मध्यवर्ती कापूस संशोधन केंद्र नागपूर या ठिकाणी आहे. पुढे पहा. हाडात सर्वात जास्त प्रमाणात कोणता घटक असतो? कोणता घटक असतो? पर्याय पहा. या ठिकाणी योग्य उत्तर आहे कॅल्शियम. हाडामध्ये कॅल्शियम हा सर्वात जास्त प्रमाणात असतो. विषमज्वर म्हणजे काय? टायफॉइड कोणत्या औषधामुळे बरा होतो? प्रश्न महत्त्वपूर्ण आहे. विषमज्वर हा आजार आहे, त्याला इंग्रजीमध्ये टायफॉइड असं म्हणतात. ओके. हा कोणत्या औषधामुळे बरा होतो? तर क्लोरोमायसेटिन. क्लोरोमायसेटिन. पुढील प्रश्न पहा. कोणत्या देशाच्या घटनेत सर्वप्रथम प्रस्ताविका देण्यात आली? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे अमेरिका. अमेरिका देशाच्या घटनेत सर्वप्रथम प्रस्ताविका देण्यात आली. त्र्यंबकेश्वर तालुका कोणत्या जिल्ह्यात आहे? लगेच उत्तर यायला पाहिजे नाशिक. नाशिक जिल्ह्यामध्ये त्र्यंबकेश्वर तालुका आहे. पुढे पहा. बालहत्या प्रतिबंधक गृह कोणी सुरू केले? तर महात्मा ज्योतिबा फुले यांनी बालहत्या प्रतिबंधक गृह सुरू केले. पुढे पहा. भारतमाता हे वृत्तपत्र खालीलपैकी कोणाचे आहे? भारतमाता. तर अजित सिंग यांचं वृत्तपत्र आहे भारतमाता. भारतमाता अजित सिंग. पुढे पहा. महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती नदी पूर्ववाहिनी नाही? काय विचारलं आहे? पूर्ववाहिनी नाही असं विचारलेलं आहे. प्रश्न व्यवस्थित वाचायचा आहे. योग्य उत्तर आहे नर्मदा नदी. विद्यार्थी मित्रांनो, नर्मदा नदी पश्चिम वाहिनी आहे. कोणती वाहिनी आहे? पश्चिम वाहिनी नदी आहे. बाकी गोदावरी पूर्ववाहिनी आहे, भीमा पूर्ववाहिनी आणि कृष्णा पूर्ववाहिनी नद्या आहेत. पुढचा प्रश्न पहा. भारताचे लोहपुरुष म्हणून कोणाला ओळखतात? हा प्रश्न 20 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरतीमध्ये विचारला गेला आहे. भारताचे लोहपुरुष तर सरदार
वल्लभभाई पटेल यांना भारताचे लोहपुरुष म्हणून ओळखतात. पुढे पहा, प्रभाकर साप्ताहिक कोणी सुरू केलं? लगेच उतरायला पाहिजे, भाऊ महाजन. प्रभाकर साप्ताहिक भाऊ महाजन. हा प्रश्न 25 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, वनरक्षक भरतीमध्ये विचारला गेला आहे. विद्यार्थी मित्रांनो, जे प्रश्न वारंवार परीक्षेमध्ये विचारले गेलेले आहेत ते प्रश्न तुमच्यापर्यंत प्रामाणिकपणे पोहोचवण्याचं काम करत असतो. पुढचा प्रश्न पहा, महाराष्ट्राच्या कोणत्या विभागामध्ये सर्वाधिक खनिज असलेले क्षेत्र आहे? तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे नागपूर. लक्षात ठेवा, नागपूर विभागामध्ये सर्वाधिक खनिज क्षेत्र असलेले क्षेत्र आहे. पुढे पहा, मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? मनसर टेकड्या कोणत्या जिल्ह्यात आहे? पर्याय पहा. उत्तर माहिती असेल तर कमेंटमध्ये उत्तर सांगायचं आहे. मनसर टेकड्या, तर नागपूर जिल्ह्यामध्ये मनसर टेकड्या आहे. सुपारी संशोधन केंद्र कोठे आहे? लगेच उतरायला पाहिजे, श्रीवर्धन या ठिकाणी सुपारी संशोधन केंद्र आहे. श्रीवर्धन कोणत्या जिल्ह्यात आहे? रायगड जिल्ह्यात आहे. विद्यार्थी मित्रांनो, कधी कधी पर्यायामध्ये आपल्याला श्रीवर्धन नसणार तर जिल्ह्यांचे नाव असणार. रायगड, रत्नागिरी, नाशिक, नागपूर असं पर्यायामध्ये असणार. आपल्याला माहिती पाहिजे सुपारी संशोधन केंद्र श्रीवर्धन कोणत्या जिल्ह्यात? रायगड जिल्ह्यात. ओके. पुढे पहा, झास्कर ही नदी कोणत्या नदीची उपनदी आहे? पर्याय पहा. तर या ठिकाणी योग्य उत्तर आहे झास्कर ही सिंधू नदीची उपनदी आहे. कोणती नदी? सिंधू नदी. लक्षात ठेवा, झास्कर सिंधू नदीची उपनदी आहे. ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? ध्वज समिती, तर या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला एक ट्रिक सांगतो, त्या ट्रिकवरनं लक्षात ठेवायचं आहे. काय? ध्वज समिती. तर या ठिकाणी योग्य उत्तर काय असणार आहे? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. विद्यार्थी मित्रांनो, हा प्रश्न खूप महत्त्वपूर्ण आहे. हा प्रश्न कमीत कमी 30 वेळापेक्षाही जास्त वेळा पोलीस भरती, तलाठी भरती, आरोग्य भरतीमध्ये विचारला गेला आहे. ध्वज समितीचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर राजेंद्र प्रसाद. पुढे पहा, पानिपतचे पहिले युद्ध कोणत्या वर्षी झाले? वर्ष विचारलेलं आहे, तर 1526. पानिपतचे पहिले युद्ध 1526. मुंबईतील पहिले इंग्रजी साप्ताहिक कोणते? कोणते आहे? तर बॉम्बे हेरॉल्ड. बॉम्बे हेरॉल्ड मुंबईतील पहिले इंग्रजी साप्ताहिक. बॉम्बे असोसिएशन संस्थेचे संस्थापक खालीलपैकी कोण होते? पर्याय पहा, लोकहितवादी बाळशास्त्री जांभेकर. इथं शास्त्री असं आहे. बाळशास्त्री जांभेकर, आचार्य अत्रे, नाना शंकर शेठ. या ठिकाणी योग्य उत्तर आहे नाना शंकर शेठ. ओके. बॉम्बे असोसिएशन संस्थापक नाना शंकर शेठ. विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे जे जे प्रश्न वारंवार पोलीस भरतीमध्ये विचारले गेले आहेत ते काही प्रश्न या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेले आहेत. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.